कोल्हापूरमधल्या नृसिंहवाडी इथल्या दत्त मंदिरात आज गुरुपौर्णिमेचा उत्साह पाहायला मिळतोय। गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं हजारो भक्त नृसिंहवाडीमधल्या दत्तचरणी लीन झालेले आहेत। गुरुपौर्णिमेच्या दिवशी नृसिंहवाडीमधील दत्त मंदिराला आध्यात्मिक महत्त्व आहे। भूषण पाटील आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। भूषण, कसा उत्साह तुम्ही अनुभवताय? नक्कीच आज आषाढ महिन्यातील पौर्णिमा आहे, म्हणजेच गुरुपौर्णिमा आहे आणि याच गुरुपौर्णिमेचं भारतीय संस्कृतीमध्ये एक अनन्यसाधारण असं धार्मिक महत्त्व आहे आणि याच दिवशी कोल्हापुरातल्या नरसिंहवाडी मंदिरामधल्या दत्त मंदिरात लीन होण्यासाठी अनेक भाविक आहेत ते येत असतात। आज देखील हजारो भाविक सकाळपासून या सगळ्या दत्त मंदिर परिसरामध्ये येताना आपल्याला बघायला मिळतात। खरं तर पंचगंगा आणि कृष्णा नदीवर असलेल्या या दत्त मंदिराचं एक धार्मिक वेगळं महत्त्व आहे आणि दत्त जयंती असेल, गुरुपौर्णिमा असेल, या दिवशी हजारो भाविक दत्तचरणी लीन होण्यासाठी येत असतात आणि आज देखील तशीच परिस्थिती आपल्याला बघायला मिळते। खरं तर पहाटेपासूनच या ठिकाणी भक्तांनी रांगा लावल्याचं बघायला मिळते आणि या सगळ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं देखील या ठिकाणी विशेष खबरदारी देखील घेतल्याचं बघायला मिळते। पोलीस बंदोबस्त या ठिकाणी मोठा तैनात करण्यात आला आहे आणि आपण बघतोय हजारो भाविक अगदी भक्तिभावानं गुरुचरणी लीन होताना आपल्याला बघायला मिळतात। अशाच पद्धतीची परिस्थिती कोल्हापुरातील अनेक दत्त मंदिर असतील, त्याचबरोबर गजानन महाराजांची मंदिरं असतील, यामध्ये बघायला मिळते। मात्र दत्त मंदिर जे कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या तीरावर नरसिंहवाडी मंदिर आहे त्या ठिकाणची ही गर्दी आपल्याला बघायला मिळते। भाविक खरं तर लीन होताना बघायला मिळतात। गुरुपौर्णिमेचं महत्त्व एक वेगळं आहे आणि याच वेगळा उत्साह, आनंद आज पाहायला मिळतोय। धन्यवाद भूषण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।